नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी फेटाळले खडसेंसह सर्व मंत्र्यांवरचे आरोप. भाजपा कार्यकारिणीची पुण्यात 2 दिवसीय बैठक सुरू. आज पहिल्याच दिवशी शेतीविषयक ठराव मंजूर. श्रीलंकेच्या प्रगतीसाठी भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. भारतीय हवाई दलात प्रथमच 3 महिला लढाऊ वैमानिक म्हणून दाखल. शिवजल क्रांती हे महत्त्वाचं कार्य शिवसेनेने हाती घेतलं असून ते उपयुक्त ठरत असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीवर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल. हरारे इथल्या T20 क्रिकेट सामन्यात विजयासाठी झिम्बाब्वेकडून भारतासमोर 171 धावांचं आव्हान. आणि नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भाच्या उंबरठ्यावर. येत्या 24 ते 48 तासात मोसमी पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. नमस्कार. बातम्या विस्ताराने. राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे, मात्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र विरोधकांनी रचलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसांची बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. लोकांच्या मनात केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक आपल्या मंत्र्यांवर आरोप करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसेंसह आपल्या सर्व मंत्र्यांवरचे आरोप फेटाळले. खडसे यांनी स्वतः चौकशीचा प्रस्ताव मांडला. ते पूर्णपणे निर्दोष असून चौकशीतून ते सिद्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. मान खाली झुकेल असं काहीही राज्य सरकारकडून कधीच घडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातून आलेल्या पक्ष प्रतिनिधींना यावेळी दिली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला भाजपच्या राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर उपस्थित आहेत. पुण्यात सुरू झालेल्या 2 दिवसांच्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आज पहिल्याच दिवशी शेतीविषयक ठराव मंजूर करण्यात आले असं पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे. कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विषयक योजना, दोन्ही सरकारांचे पहिल्यांदाच सादर झालेले कृषी केंद्रित अर्थसंकल्प, जलयुक्त शिवार आदी योजनांचा यात समावेश आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या प्राध्यापकांचं निवृत्तीवय 60 तर प्राचार्यांचं निवृत्तीवय 65 वर्ष ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता तो शासनाच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल असं राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. नागरी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्याची घानाची विनंती भारताने तत्वतः मान्य केल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. आफ्रिका खंडातल्या घाना, नाम्बिया आणि आयव्हरी कोस्ट या 3 देशांचा दौरा आटोपून ते आज मायदेशी परतले. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रपतींचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. भारताने नामिबियातील खाण क्षेत्रात सरकारी आणि खासगी भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे, तर नाम्बियाने भारताशी अणुकरार करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. भारताला युरेनियमचा पुरवठा करण्याचं आश्वासन नाम्बियानं दिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तातडीने सुधारणा करण्याच्या भारताच्या मागणीला या तिन्ही देशांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. श्रीलंकेच्या प्रगतीसाठी आणि तिथल्या सर्व नागरिकांच्या विकासासाठी भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहाय्य देईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. श्रीलंकेतल्या जाफना इथल्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दुराईयप्पा स्टेडियमचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपती सिरिसेना स्टेडियममध्ये उपस्थित होते, तर पंतप्रधान नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले. हे स्टेडियम म्हणजे आशावाद आणि आर्थिक विकासाचं प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
स्टेडियमचं काम यशस्वीरित्या पूर्ण होणं हे दोन्ही देशांनी भूतकाळ मागे टाकल्याचं द्योतक आहे असं सांगून भारताच्या सहकार्याबद्दल श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानून हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगितलं। 1997 पासून हे स्टेडियम वापरात नव्हतं। भारताने 7 कोटी रुपये खर्च करून या स्टेडियमचं नूतनीकरण केलं असून जाफनाचे माजी महापौर आल्फ्रेड थंबीराजा दुरैयप्पा यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं आहे। यावेळी या स्टेडियमवर सुमारे 8000 जणांनी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकं सादर केली। योगश्चित्तवृत्ती निरोधः आणि योग कर्मसु कौशलम या तत्वांवर भारतीय अध्यात्माचा डोलारा उभा आहे। ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत असली तरी तिला वैश्विक पातळीवर अधिकृत मान्यता मिळाली ती गेल्या वर्षीपासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली। त्यामुळे आता दिवसेंदिवस यौगिक तत्वांना अधिक व्यापक स्तरावर मान्यता मिळू लागली आहे। हे लक्षात घेऊनच देशाच्या नव्या शिक्षण धोरणात योगाभ्यासाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव सुभाषचंद्र खुंटिया यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं। पहिल्या योग ऑलिम्पियाडचं उद्घाटन करताना ते बोलत होते। या ऑलिम्पियाडमध्ये 22 राज्यातल्या 350 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। योग विद्या ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते। विद्यार्थी दशेपासूनच मुलांनी योगाभ्यास केला तर आरोग्य संपन्न आणि जबाबदार नागरिक तयार होतील असं ते म्हणाले। हिंसाचार हा कोणत्याही देशाच्या प्रगतीला मारकच असतो। माओवाद्यांनी हिंसाचाराचा त्याग केला तर त्यांच्या सगळ्या मागण्यांबाबत चर्चा करायला सरकारची तयारी आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्तीसगडमध्ये बिलासपूर इथे आयोजित करण्यात आलेल्या विकास पर्व सभेत ते आज बोलत होते। हिंसाचाराचा त्याग करणं माओवाद्यांच्याही फायद्याचंच आहे असं सांगून राजनाथ सिंग म्हणाले की एखाद्या व्यक्तीची किंवा संघटनेची विचारसरणी वेगवेगळी असू शकते, पण निष्पाप लोकांची हत्या करणं केव्हाही समर्थनार्थ ठरणार नाही। गेल्या 2 वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये सरसीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत 50% घट झाल्याचं ते म्हणाले। याआधी दहशतवादी अगदी सहजपणे भारतात घुसखोरी करू शकत होते, पण आम्ही केलेल्या चोख बंदोबस्तामुळे आता ते शक्य नाही। देशाच्या इतिहासात आज प्रथमच 3 महिलांचा भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून समावेश करण्यात आला। हैदराबादच्या वायुसेना अकादमीत पासिंग आउट परेडनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या 3 महिलांना हवाई दलात अधिकृतपणे लढाऊ वैमानिक म्हणून सामावून घेतल्याची घोषणा केली। भावना कांत, मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी अशी या तिघींची नावं आहेत। या घटनेमुळे अभिमान वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। We are feeling quite fortunate for being the first ones. Anybody could have got that opportunity, but we got it, and we are happy about it. Making people proud, making everyone proud. Before going solo in the aircraft, we have been trained a lot with the instructors. We have been cleared by the examiner, so we feel confident. We feel good definitely because flying solo in aircraft gives you a special feeling. As of now, we are concentrating on the training. With time, whatever opportunity we'll get and whatever task will be allotted to us by the Air Force, we'll take that and we'll do good in that. It's a good feeling, and we feel privileged and quite lucky. The first one. It could be anyone. It's our luck that we are the one. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 3ही लढाऊ महिला वैमानिकांचं अभिनंदन केलं आहे। भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातला व्यापार वृद्धिंगत व्हावा, अधिकाधिक कोरियन गुंतवणूकदारांनी भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी याकरता आज नवी दिल्लीत दोन्ही देशादरम्यान कोरिया प्लस या मंचाची स्थापना करण्यात आली। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन आणि दक्षिण कोरियाच्या उद्योग मंत्री जू हंगवान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार आज करण्यात आला। या मंचामुळे दोन्ही देशात बरेच मोठे बदल अपेक्षित आहेत। दक्षिण कोरियाच्या व्यापार, उद्योग, ऊर्जा या मंत्रालयाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी तसंच कोरिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट अँड प्रमोशन एजन्सीचा एक प्रतिनिधी या मंचामध्ये असेल। याशिवाय भारताचे 3 प्रतिनिधी यात असतील। मागच्या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली होती। आज दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार ही त्यांच्या दौऱ्याचीच फलश्रुती आहे।
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळायला नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ येत्या 4 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर आपण अध्यापन क्षेत्राकडे वळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात त्यांनी आज ही माहिती दिली. देशाच्या सेवेसाठी आपण कायम उपलब्ध असल्याची ग्वाही देतानाच आपला उत्तराधिकारी रिझर्व्ह बँकेला नव्या उंचीवर नेईल असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राजन यांनी केलेल्या उत्तम कामाचं सरकारला कौतुक असून त्यांच्या निर्णयाचा आपण आदर राखतो असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. जलक्रांती हे महत्त्वाचं काम शिवसेनेने केलं. शिवजलक्रांती हे महत्त्वाचं काम शिवसेनेने केलं. फक्त दुष्काळावर बोलत न बसता आम्ही कामं हातात घेतली असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये केला. शिवसेनेने इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त चांगलं काम केलं. शिवसेना सरकारमध्ये आहे. सरकारने जलयुक्त शिवाराची अनेक कामं केली. शेतकऱ्यांची बियाणांची खरेदी झाल्यावर बियाणांच्या किमती कमी करून फायदा काय असा सवाल विचारत त्यांनी भाजपला चिमटा काढला. सरकारने महाबीजच्या किमती वाढवल्या होत्या असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे उस्मानाबादमधील परांडामध्ये शिवजलक्रांती योजनेची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यंदा चांगला पाऊस पडावा आणि राज्यातील दुष्काळ दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम व्हावं असं साकडं आपण देवाला घातल्याचं ते म्हणाले. इफेड्रिन अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी हे दोघे प्रमुख आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत या प्रकरणात 20 टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच 7 जण अद्याप फरार असल्याचं त्यांनी सांगितलं. ममता आणि विकी या दोघांनाही भारतात परत आणण्यासाठी गुन्हेगार हस्तांतरण कायद्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याचं ते म्हणाले. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून इंटरपोलच्या माध्यमातून या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी या दोघांविरोधात 2000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करण्यासंदर्भात पुरावे सापडले आहेत असंही सिंग यांनी सांगितलं. कोर्ट के समक्ष इन विटनेसेस ने या आरोपियों ने ऐसा बताया है कि ममता कुलकर्णी ने एक इम्पोर्टेंट रोल प्ले किया है इसमें. जो मीटिंग्स हुई छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर झाला. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांनी हा सोहळा आयोजित केला होता. शिवाजी महाराजांच्या जय जयकारात किल्ले रायगडावर भगवे ध्वज फडकावत जल्लोष करण्यात आला. राजदरबार इथे झालेल्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विविध ढोलपथकं, लाठ्याकाठ्यांची प्रात्यक्षिकं, तलवार, दांडपट्टा यांची प्रात्यक्षिकं आणि विविध कसरतीचं सादरीकरण झालं. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार महादेव जानकर, आमदार विनायक मेटे, आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळा नागपुरातही मोठ्या उत्साहात साजरा झाला. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक केला तर सुवासिनींनी शिवरायांना ओवाळलं. सकाळी ढोल ताशांच्या पथकात महाराजांची पालखी निघाली होती. लोकमान्य टिळकांचं कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार यावर्षी विविध कार्यक्रम हाती घेणार असून लोकमान्यांचा पुतळा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेला 100 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर टिळक महोत्सव समितीच्या वतीने लोकमान्यांची सिंहगर्जना या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट. हरारे इथे सुरू असलेल्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. झिम्बाब्वेतर्फे चिंगुबुरानं 26 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली तर वॉलेटनं 21 चेंडूत 30 धावा फटकावल्या.
भारतातर्फे बुमराने 2 तर धवन, अक्षर पटेल आणि युजवेंद्रनं प्रत्येकी 1 गडी टिपला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची धावसंख्या अवघी 1 असताना लोकेश राहुल त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मनदीप सिंग आणि अंबाती रायडूने भारताचा डाव सावरला. बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा बियाणं आणि खतांचे भाव जास्त असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. बी बियाणे घ्यायसाठी आम्ही इथं आलो होतो. तर इथं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडं बियाण्याचे भाव जरा जास्त माहिती दिसून राहिले. तरी आता पाण्याची पेरणीची गडबड असल्यामुळे आम्हाला हे बियाणे घ्यावं लागते. तरी आम्हाला हे बियाण्यासाठी सरकारने याच्यावर नियंत्रण आणावे आणि बँकेसाठी लवकरात लवकर आम्हाला पुनर्गठन करण्यात यावे आमची एवढी विनंती आहे. हवामान. देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून विदर्भाच्या उंबरठ्यावर तो पोहोचला आहे. येत्या 24 ते 48 तासात मान्सून राज्यभरात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. दक्षिण कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. आतापर्यंत मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस झाला आहे. मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनपर्यंत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. दरम्यान सिंधुदुर्गात ठिकठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलगा, शिरूर, अनंतपाळ, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. येत्या 48 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 34 आणि 25, नागपूर 30 आणि 23, पुणे 31 आणि 25, औरंगाबाद 32 आणि 21, नाशिक 31 आणि 25, कोल्हापूर 32 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 24, सोलापूर 34 आणि 26 आणि अमरावती 26 आणि 20 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी फेटाळले खडसेंसह सर्व मंत्र्यांवरचे आरोप. भाजपा कार्यकारिणीची पुण्यात 2 दिवसीय बैठक सुरू. आज पहिल्याच दिवशी शेतीविषयक ठराव मंजूर. श्रीलंकेच्या प्रगतीसाठी भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. भारतीय हवाई दलात प्रथमच 3 महिला लढाऊ वैमानिक म्हणून दाखल. शिवजल क्रांती हे महत्त्वाचं कार्य शिवसेनेने हाती घेतलं असून ते उपयुक्त ठरत असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीवर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल. हरारे इथल्या T20 क्रिकेट सामन्यात विजयासाठी झिम्बाब्वेकडून भारतासमोर 171 धावांचं आव्हान. आणि नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भाच्या उंबरठ्यावर. येत्या 24 ते 48 तासात मोसमी पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 2016-17 या शैक्षणिक वर्षाला आता सुरुवात झाली आहे. 11वीच्या वर्गातही विद्यार्थी काही दिवसातच दाखल होतील. नव्या आशा घेऊन हे विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या नंतर कोणत्या ना कोणता अभ्यासक्रम घेऊन आपलं आकाश शोधत असणार. त्यांच्या या स्वतःच्या शोध घेण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी तसंच मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासातली वैशिष्ट्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.